तर केंद्रामध्ये शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्य मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय मंत्रिपदासाठी शिंदेंच्या 5 खासदारांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये श्रीकांत शिंदे, संदीपान भुमरे, श्रीरंग बारणे यांचं नाव चर्चेत आहे। त्याचबरोबर प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांचं नाव देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहे। तर अजितदादा यांच्याकडून पटेल आणि तटकरे यांच्या नावाची देखील मंत्रिपदासाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। शिंदे साहेब जे निर्णय घेते ते आम्ही कोणीही रेसमध्ये नाही काय। शिंदे साहेबाला अधिकार आहे, शिंदे साहेब जे निर्णय घेते ते आम्हाला मान्य आहे। पण जर तुमचं नाव आलं तर पुढे मी काय सांगतो, शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे। खासदार झालो याचं तर समाधानी आहे आम्ही। पुढे बघू बघा, सिनियर असो की ज्युनियर असो, प्रत्येकाला एवढ्या केंद्रामध्ये एवढं मोठं स्थान मिळत असेल त्याची अपेक्षा सगळ्यांना असणं काही चुकीचं नाही। प्रत्येकाला ती अपेक्षा असते, पण हे निर्णय घेण्याचे अधिकार पक्ष नेतृत्वाला असतात आणि आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तो निर्णय घेतील। मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस त्यांनी 2 मंत्रिपदं दिली होती, परंतु एक मंत्रिपदाची शपथ खरं तर शिवसेनेकडून घेतली गेली नव्हती आणि शिवसेनेकडूनच खरं त्यावेळेच्या नेतृत्वाने ते नाकारलं होतं। मला अपेक्षा आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेना एनडीएचा घटक पक्ष झालेली आहे आणि त्या माध्यमातून न्यायिक भूमिका भारतीय जनता पक्षाकडून मिळेल। कोणतं खातं मिळावं असं नाही बघा, ते त्या संदर्भामध्ये माननीय पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर शिंदे साहेब बसून तो निर्णय घेतील। ती माझं खरं तर त्या बाबतीमध्ये मी बोलणं उचित ठरणार।